तर फायनली आज आम्ही चाललोय फिरायला. बऱ्याच दिवसाचं नियोजन चालू होतं पाऊस सुरू झाल्यापासून आणि आज आमची तयारी झाली आहे. आवरलं आमचं सगळं आणि आता आम्ही निघालो. तर मित्रांनो आता मी आणि वीरा चाललोय गावामध्ये. सकाळी सकाळी गॅस टाकी ना भरायला काल गेलतो आम्ही पण आमची झाली नाही. तर आता गॅस टाकी भरायला आम्ही चाललोय आणि लगेच आम्ही भरून नाही येणार आहे. मी गॅस टाकी गावात ठेवून येणार आहे आणि त्यानंतर आम्ही जाणार आहे भंडारदऱ्याला फिरायला विराला घेऊन. कुठं जायचं विरा? भंडारदऱ्याला जायचं आहे कारण आता तिकडं आशूचा बड्डे पण आहे. म्हटलं चला जाऊन येऊ फिरून येऊ आणि घरी येऊन सेलिब्रेट बड्डे करू. बरोबर ना विरा? तर चला. मम्माचा बड्डे कधी माहिती आहे तुला? कधी आज नाही बरं जा तिकडं. हा गाडी मस्त वॉश केली काल पप्पानी. विरा बघ किती वॉश केली गाडी. पप्पानी गाडी वॉश केली ना छान छान. तुला आवडली वॉश करेल पप्पानी? पप्पानी धुतलेली गाडी आवडली तुला? अच्छा चला मग गावात जाऊन येऊ आपण. गॅस टाकी देऊन येऊ. पाहायचं आहे तुला? यश दादा तिकडे संगमनेरला आहे. यश दादाला म्हणलो चाल. यश दादा नाही आला. काय करू मग? त्याला म्हणलो चाल यायचं तुला आमच्या सोबत. सुरका मावशी म्हणी नका. नाही तर मी म्हटलो त्याला चला आता जाऊ. ते टाकणार आहे ना म्हणा. तर चला मित्रांनो आता आपण जाऊ आणि तेवढं काम कम्प्लीट करून पहिलं येऊ. लवकर निघायचंय आम्हाला. का रे विरा? आणि विरात आज मस्त असा गोंडा घातला. विरा इकडे बघ ना. पप्पानी गोंडा घातला तुझा. आवडला तुला? आवडला. तर या ठिकाणी आपण ना 2,500 डिझेल टाकणार आहे आणि गाडीमध्ये डिझेल टाकायला घेतलंय आपण. आणि विरा इथं मस्त बसलेली. विरू काय करतो बाबू? काय करतो? विरा आहे आतमध्ये. पहिलं डिझेल टाकून घेऊ म्हणलं. आता परत भेटतं का नाही भेटतं पुढं टाकून घेतो 2,500. आता 1200-1300 रुपये झालंय. फुलच करून घेतो आता. नाही म्हणती ना. काय दिसतंय? JCB कुठे? तुला आवडतो? घ्यायचा आपल्याला? कधी घ्यायचा? घेऊन टाकू आपण याला. चालो. तर आता आहे ना मी गाडीला जरा हवा चेक करून घेतली. कमी होती. एका टायरची हवा कमी होऊ राहिली त्याच्यामुळं मारून घेतली. 15 पॉईंट हवा होती फक्त. 30-35 पॉईंट हवा पाहिजे है ना विरा? तर चला आता जाऊ डायरेक्ट गॅस टाकी द्यायला आणि नंतर मग जाऊ फिरायला है ना विरा? तर फायनली आज आम्ही चाललोय फिरायला. बऱ्याच दिवसाचं नियोजन चालू होतं पाऊस सुरू झाल्यापासून आणि आज आमची तयारी झाली आहे. आवरलं आमचं सगळं आणि आता आम्ही निघालो. पप्पा येत आहे. पप्पांच्या पप्पांना आहे ना पावसात फिरायचं नाही तरी आमचे पप्पा येऊ राहिले फिरायला. पाऊस असला पप्पांना गाडीतच तर आता मी ना सकाळी सुरेखाला फोन केला का आपण जाऊ फिरायला. पण तिचं कसं आहे मुलांना शाळेत जायचं होतं तर मग मी लवकर केलं होतं पण मुलं शाळेत जायच्या आधी. पण तिचं नियोजन नाही झालं. मग म्हटलं आपणच जाऊ. मग आता आम्ही निघालो. सुरेखा ताईचं नाही झालं नियोजन. हा आता आम्ही निघालो खूप लवकर. 7ला ठरवलं होतं. 11 वाजले निघतात. नाही 11:15 झाले आता. चला तर आम्ही नानी ना मी चाललोय आज फिरण्यासाठी भंडारदऱ्याला. लय लांब चाललोय भंडारदऱ्याला. म्हणजे काय 5 दिवस घरी नाही. मग 7लाच ठरवलं. मम्मीला तर माहिती नव्हतं. आम्ही दोघांनीच वर ठरवलं. सुरेखा ताईला फोन केला आधी. जमणार म्हणजे आम्ही जातो जाऊ दे. मग मम्मी म्हणते नानीला बोलवते मी. म्हणजे बोलव मग. आता मस्त एक फुल घेतो गणेश गणपती बाप्पाला. मला नाही उतरते. विरू आज लय खुश असं नाही ना? विरू विरू कुठे जायचं? फुगा आणला. कालच गेले आम्ही. कालच गेले का? आज घेतला. आता आणला तो. काल तो पुढे घरात
दिसतंय ना. काय काल एक गेलो आपण कुठून जाणार आहे ते संगमनेरवरून का इकडून? काय वाटतं तुला कुठून जाऊ? घरून कशाला आता जवळच्या नाही ना. मागच्या वेळेस गेलो होतो. ऐक ना तिकडून गेल्यावर तर त्या मार्गी जाऊन काही फायदा ते नाही नाही पाहिलं खाली ना. आपलं राजूर वरून गेलं ना राजूरच्या रूटला पाहायला आणि भेटत तो पहिला एक जायचं ना हा जायचं आता direct तो पहिला एक संगमनेर. धबधबा पाहायला भेटेल. हा इकडून गेला म्हणून होता म्हणतो ना. इकडून जाऊ. इकडून गेला का काहीच नाही भेटणार रस्त्याने. तिकडून गेलं डायरेक्ट पांढरा डॅम येतो डायरेक्ट डायरेक्ट भंडारदरा. तर इकडून जाऊ पहिलं फिरून घ्यायची मजा करायची तेव्हा त्या दिवस कडेला लावायचं आहे तसा टाइम पूर्ण नाही दिला नेत्र जातो. नेत्र सुख घ्यायचं नेत्र मनाला समाधान वाटत निसर्गाचा आनंद घ्यायचा मी लाल्याला फोन करेल होता त्याने काही उचलेलं नाही अजून तो नाश्त्याला आल्यावर मग पाहिलं करीत राहतो ना अजून फोन नाही येत त्याचा आता आम्ही संगमनेर मध्ये आलोय. Continue on National Highway 60 for 1 kilometer. संगमनेर वरून जाणार आहे आम्ही. बोला. संगमनेर आलंय पण आता खरं पावसाचं वातावरण पाहिजे आता पाऊस नाहीये पण खास तिकडे मी असं त्यासाठी मी लेट म्हणत होतो कारण 20-22 तारखेला म्हणलं पाऊस चालू होईल लय पावसाचं मग भीती आपण- वाटत. पण आता जर असं जर ऊन जर असलं ना तिथं मला तर अजिबात इंटरेस्ट नाही तिथे राहणार. एवढं ऊन राहतच नाही. मी सांगते हा, ते मी तर आहे. सांगते एवढं ऊन नाहीच राहतात जसं भंडारदऱ्याला. आज आभाळ निघालेलं येतंय जातंय तिथं फक्त आता मस्त असं एकदम जोरदार धडधडा पाऊस झाला पाहिजे मी त्याला उड्या मार गाडीचा मस्त गाडी दुसरीकडे आली असती मस्त पण काय आली नाही. इथं संगमनेर मध्ये आलं होते ना आलं सगळं. सुरागा जायचं घरी इकडे खाली हा ना. हे कॉलेज इंजिनिअरिंग कॉलेज जायचं घरी आणि विराला अजून इथंच आलोय ते चिडचिड होऊ राहिली. झोप आली का भूक लागली का काय माहिती ना. काहीतरी घ्यावं लागलं खायला आता. काहीतरी एवढंच खाल्लेलं आहे मग तिला आता आहे ना भूक लागली मग तिला आहे ना कुरकुर खायची कुरकुरे घ्यायचे तिला. ज्याचं इथं उतरताना तिला मग असं खायला तर फायनली आहे मी ना आता संगमनेरच्या पुढे निघालोय धांदरपळच्या पुढे आलोय पण वातावरण जर बघितलं ना असं ऊन आहे असं वाटायला चुकला काय आपला निर्णय आता पावसाळाच नाही वाटत. हा ना तर आता आहे ना बघू आपण हाय आबळ आहे पण पुढं काय होतंय काय माहिती आता बघू जर पाऊस आज सांगेल असलं तर हा मी गुगलला टाकलं ना भंडारदऱ्याचं वातावरण. मग काय आहे ना पाऊस येण्यासारखं आहे का हा. बर चला आपण तुम्हाला पुढलं वातावरण भारी हे बघा वातावरण खूप छान आहे पण आता पावसाची गरज आहे हो आपण चाललोय म्हणलो धबधबे चालू पाहिजे धबधबे चालू असू शकते है ना असं चालू धबधबे. हा कळस जवळच आलोय कळस मग पाऊस आहे का काय? नाही कळस गाव आहे इथं कळसूबाई शिकार म्हणतील ना. नाही कळसुबाई शिखर जायचं ना तिकडं आता तुम्हाला तिकडं वर ते जायला होते ना ते त्यांचं आता झाडा लावायला आपल्याला वर जाताना तर आता आम्ही अकोल्यामध्ये वडे घ्यायला थांबलो इथं स्टँडवर आणि इथं आहे वड्यावाला तर इथं वडे घेणार आहे आता 6 वडे पाव पाणी बॉटल पाणी पाणी बॉटल द्या ना मला चटणी आता खाता कशी डिश देणार आहे तुम्ही हा डिश द्या ना मग 5-6 डिश द्या हा? तुम्ही वडे किती दिले मग आम्ही तेवढं डिश मागितल्या ना ज्यादा थोडी मागितले नाही एवढी नका चटणी मी चटणी म्हणतो एवढी नका डिश द्या आम्हाला 6 लागणारच आहे हा बस ते इंटरेस्टेड जे असेल तेच खाईल एवढे कोण खाणार आहे 6 दिले ना गरम पॅक करून 2 दे एक नंबर मूर्ती रे अशी लय उंच आहे उंच जागेवर आहे नुसती किती भारी बघ ना ती ढगामध्ये लयच भारी मंदिर आहे ना इथं चक्रधर स्वामींचं आहे का कोणाचं आहे हो मंदिर या बाप्पा नाव वाचलं होतं ना हे मला सगळ्यात जास्त कृष्णाची मूर्ती लय आवडली बाबा काय मग नोच आहे ना तिकडे आहे आपण नो पार्किंग म्हणजे फक्त हा
काम चालू म्हणजे अजून हे नाही बसवलं ना स्टाईल परची बिरची नाही बस. होय हो एक नंबर आहे बरं का. पप्पा पाय ना ए बाबू पप्पा राग राग पाहती बघितली का राग राग बघती. हा ना लय इतकं छान आहे कृष्णाची एवढी छान मूर्ती आहे माहिती इतकी छान आहे ना मला लय आवडली. आपल्या घरावर अशी कृष्णाची मूर्ती घ्यायची काढून मोठी टेरिसवर काय रे विरा अशी मूर्ती काढायची आपल्या घरावर पप्पाची. आपल्या घरावर तोंडतोय तिचं तोंडतो पाय रिॲक्शन ते कपळा बिपळाला बरं आड्या बिड्या मारून. कसा वाटला वाडा आशू हा पोट भरलं का हा ना. चटणी आवडत नाही कधी पण आज आवडली. ही वेगळी आशू तिथे चांगला आहे का पैसे वसूल झाले ना. तर फायनल आता यांचा नाश्ता होणारच आहे होईलच म्हणजे. आणि आता आम्ही निघणार आहे लगेच पुढं. अजून तिकडं असं वाटू राहिलंय का डायरेक्ट ऊन पडेल काहीच नाही इथंच पाणी द्या तिला पाणी. तर तिकडे हिच्या पाठीमाग बघू शकता असे सगळं डायरेक्ट टोटल ढग आलेले पण पाऊस नाही होईल. कधी होईल काय टाकेल तुम्हाला नाही आवडत जाऊ दे मग ते आवडलेला मग आवडतंय चुकून म्हणजे. तर फायनली फोटो काढून झाले आमचे आता आम्ही निघालो रिटर्न. विरा आमचे उठूच नाही राहिले. विराला विरा 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 चल चालले सगळे बाबू ये आपण तिकडे जाऊ पुढं लय हे विरा पुढं लय खेळायला चल ना तिकडे डंपर चल 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 तुला डंपर घेऊन जातो चल तुला डंपर घेऊन डंपर. अरे बापरे डंपर माझा निवेराचा एक फोटो काढ बाबू. हा राम बे माझ्या निवेराच काढ बरं जायचं तुला डंपर जायचं तिकडे मग डंपर. आजी 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 काय करते. इकडं पण एक मंदिर आहे मस्त असं मंदिर आहे. वातावरण एवढं जबरदस्त आहे ना लय छान वाटलं इथे येऊन सुद्धा एवढं भारी वाटलं. एवढी छान मूर्ती कृष्णाची. कोणत्या गावात येऊ आहे नेमकं कोणत्या गावात आहे. आपण राजुरीच्या थोडं पुढे आहे ना. राजूरच्या थोडं पुढे आलं का नाही राजूरच्या पुढे आलो राजूरकडे नाही आपण अकोल्याच्या पुढे आलो. राजूरचं नाही अकोल्याचं. आता आम्ही इथून निघालो काय वातावरण आहे बघा. नाही एवढं भारी वातावरण आहे. पाऊस नाही तर इतकं छान आहे ना. छान वातावरण काय आणि तिच्या पप्पाला इथं गाडी उभी करून माती भरायला लावली. कवाची रडू राहिली. नानीने आयडिया काढली. नानी म्हणली तिला इथंच का माती घ्या खेळायला गाडीत तिथं माती खेळायची ती खेळ बाई माती माती खेळायला वातावरण एवढं छान झालेलं आहे इथं. फक्त थोडा पाऊस पाहिजे होता एवढं भारी वाटलं असतं ना. तसं पण भारी वाटतंय खूप भारी वातावरण आहे. नादी लावली मी त्याला. काय वातावरण झालंय बघा मस्त. काय जबरदस्त व्ह्यू आहे ना. एकदम छान झालं. आता एखाद्या वेळेस पुढे बुरबुर सुरू होईल. मस्त वाटत झाली पाहिजे रे. इथं आम्ही उभं राहिलो एवढं भारी व्ह्यू आहे पाठीमागं तुम्ही बघा कसं छान वाटतं ना. खरं हा व्ह्यूज मला खूप आवडतो त्याच्यामुळे आम्ही काय इकडे येत असतो भंडारदऱ्याला. असे व्ह्यू ना भेटत नाही कुठं बघायला. भाजी विराला फक्त माती द्या खेळायला. पाऊस मामा कायचा चल कसं येतं वातावरण तिला काहीच घेणं नाही. हे बघा काय भारी व्ह्यू आहे ना. किती छान आहे ना. पाऊस आला इकडे बघ तिथे तू तिथे इकडे बघ इथं इथं याचं पाणी आलेलं आहे बाय भंडारदऱ्याचं. छान वातावरण एवढं क्लायमेट एवढं भारी झालेलं आहे ना. फक्त जोरात एकदा पाऊस झाला पाहिजे आणखी भारी वाटेल. छान विराला फक्त उचलून घ्यावं लागतं.
खाली नव्हतं का ते खेळायला? हा किती छान छान. कोण गेली? मम्मी आली ना, मम्मी आली. हे बघ इकडे ते ढग बघ कुठं टेकले विरा. ते ढग डायरेक्ट खाली येऊन टेकले, डोंगराजवळ टेकले डायरेक्ट. चला 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 मम्मीला ना, चला 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 चला. हे काय ते आले वर डोंगरापाशी आलेले खाली. ए चला चला चलो चलो चलो. चलो चलो. वाटलं अशू? हा इतकं भारी वाटू राहिलंय. हा दाखव ना. हा तुम्ही दोघी तिथं थांबा ना, काही हो तुम्ही. हा हा ठेवलं असं, जाऊ दे मला घरी गेले दाखव. चला तर सासूबाई गाडी चालवायला बसत काय ना आता. वाव. इकडं तर इकडं तर डायरेक्ट आपण दम नाही धरू शकत बरं का. आपले लोक दम नाही धरणार इकडं. फार एकदम डायरेक्ट हे झालंय. हा डोंगर तर एवढा जबर दिसतोय ना. लावलंय हा. ढग आले, खास एवढं खास वाटतंय. हे सगळं लावलेलं आहे इकडं. मी झालं नेमकं अशी बरोबर सुरू झाले. पप्पांना म्हणलं टोपिंग आलं त्या पप्पाला अजून हा असं घ्या नाही तर नागाने डोळ्यांचं एक अर्शन. आम्ही ना रंदा फॉलला आलोय इकडं आणि मिस्टरांना मागचंच आठवतं पाऊस पाऊस पाऊस. पाऊस सुरू झाला आहे ना, मस्त येत आहे पाऊस. मनाजोगा नाही झालं, पप्पांना पाहायचं होतं आणि ते एवढं पाऊस नव्हता. नेमकं आम्ही उतरलो आणि पाऊस सुरू झाला. त्याच्यामुळे आता पाऊस आहे. नेमकं पाऊस सुरू झाला आता. आम्हाला मजा येते पण पप्पांच्या डोळ्यांना मजा येते, पण मजा येते फिरायला, मजा येते. आम्ही दोघी ना चुलत बहिणी, माझी चुलत बहिणी. काहीच नाही आलं सध्या इथं रंदा फॉलला पण. हा हा येतं ना. येतं पण पाणी लय वर राहतं. तेव्हा एकदा आपण आलो किती बरं होतं पाणी. वाटायची डायरेक्ट एकदम भयानक होत, डायरेक्ट सफेद दिसायचं. आता काहीच नाही सध्या, कोणाला यायचं असं डायरेक्ट थोड्या दिवसाने अजून काही. आणि मी विचारलं आणि ते काय म्हणून राहिले, आज जरा वातावरण झालंय, 4 दिवस असा कडक ऊन होतं आणि काहीच नव्हतं. बरं झालं 4 दिवस आधी नाही आलो मग. वेरू इकडे इकडे. नाही विरा पाय ना काय म्हणते इकडे. तरी काहीतरी सांगतील. बाबांनी ना टिळा लावला आणि ना मी मिस्टर म्हणलं सुट्टे पैसे आहे का द्या, तर मिस्टर म्हणे पकडे आणि ते बाबा द्यायच्या टाका स्कॅनरवर. कारण त्यांना माहिती आहे आजकाल कोणीच खिशात पैसे घेऊन हिंडत नाही ना. मग त्याला मग स्कॅनर ठेवली बाबांनी. भारी आयडिया आहे.